शुभ दुपार सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ. आज आहे ना दुपारच्या वेळेत म्हटलं चला शिलाईचं तर काही काम नाही तर पोरींचं जे ड्रेस होतं ते फिटिंग करून ठेवावं. तर हा नवीन आणलेला होता त्यामुळं म्हटलं चला आता दुपारचं दुसरं काही काम नाही आहे आणि आज सुहानी पण घरात नव्हते आणि हे पण नव्हते घरात, त्यामुळं मी श्रीला इथं ठेवून घेतलं. का कोणास ठाऊक आज गमतच नव्हतं मला. आता नवीन कानातलं आणलेलं आहे तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावं आणि कानातलं दाखवण्याच्या नादात डोकं दुखत्याला पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अशा वेळी माझ्याबरोबर कोणतरी पाहिजेल असं मला वाटते. त्यासाठी मी सकाळी श्रीला जाऊ नको म्हटलं, कारण डोकं दुखालं की मला काही सुचत नाही आणि तो असला बरोबर कोण पण असू देईल मग हे किंवा पोरं किंवा पोरी किंवा स्त्री असं ह्या चौघांपैकी कोण ना कोण तर माझ्यासोबत असावं असं मला वाटते. त्यासाठी मी आज स्त्रीला नव्हतं पाठवलं शाळेला आणि त्याचं एक असं म्हणणं होतं की मी तर माझ्या मनानं राहिलेलं नाही, तू मला ठेवून घेतल्यास त्यामुळं मला खेळू दे, टी व्ही बघू दे, मी काय पण करू दे, मला तू बोलायचं नाहीस असं त्याचं म्हणणं होतं. हे फक्त चेष्टेचा विषय झाला. तसा तर तो दिवसभर चटई टाकून गप आपलं तुझं डोकं कुठं दुखाले काय व्हायले हे विचारण्याचं त्याचं सुरू होतं आणि मम्मी हसत नाही बोलत नाही ह्याचं त्याच्याकडे जास्त त्या गोष्टीकडे त्याचं लक्ष होतं. चला आजचा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि येऊ बघा जशा माझ्या पोरी बसतात तशी माझ्या पाठीमागे येऊन बसलेली आहे.